हिंदू जनजागृती समितीचे प्रेरणास्थान आणि माझे गुरु सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत बाळाजी आठवले आपल्या सातारा जिल्ह्याचे ग्रामदैवत महागणपती यांच्या चरणी प्रार्थना करते आणि या ठिकाणी उपस्थित मान्यवर आणि गुरुपौर्णिमेला उपस्थित समस्त सातारवासीय आपल्याला देखील माझा नमस्कार। आज आपण या ठिकाणी गुरुपौर्णिमेनिमित्त सर्वजण जमलेलो आहोत आणि सर्वांना असा प्रश्न पडला असेल की गुरुपौर्णिमा म्हणजे एक आध्यात्मिक कार्यक्रम असतो आणि मग त्या ठिकाणी आपण राष्ट्र धर्म हिंदू राष्ट्र ते या विषयावरती विषय होता, तर तो आपल्याला आता समजून घ्यायचा की हे जे राष्ट्र कार्य आहे, ही जी धर्म जागृती आहे, तर हे गुरूंचंच कार्य आहे, हे गुरु शिष्य परंपरेचंच कार्य आहे, हे आपल्याला जाणून घ्यायचं। आणि त्यासाठी सर्वात प्रथम गुरु म्हणजे कोण हे आपण समजून घेतलं पाहिजे। बघा, संतांनी असं म्हटलंय की गुरूंना देवापेक्षाही मोठं स्थान दिलेलं आहे। का तर मोक्ष प्राप्तीचा मार्ग, ईश्वरापर्यंत नेण्याचा मार्ग दाखवणारे गुरु असतात। आणि बघा, गाडी बंगला पैसा अडका हे सगळ्या एकदम मायेतल्या गोष्टी आहेत, म्हणजे या कितीही मिळवल्या तरी समाधान होतं का? जे चिरंतन सुख आपल्याला हवंय, जे कधीही न संपणारं सुख, ते आपल्याला याच्यातून मिळतं का? तर नाही मिळत। आपल्या सर्वांची ओढ आहे ती म्हणजे चिरंतन सुखाची, त्याला आपण आनंद म्हणतो, जो कधीही नष्ट होत नाही। आणि हा कधीही न संपणारा आनंद, कधीही न संपणारं सुख कोण देऊ शकतं? तर गुरुच देऊ शकतात। आद्य शंकराचार्य यांचे एक शिष्य होते सनंदन, आणि सनंदन अत्यंत गुरूंवरती त्यांची श्रद्धा असायची, खूप त्यांचं ते आज्ञापालन करायचे आणि अतिशय आदर्श असे ते शिष्य होते। पण अर्थातच त्यांच्या अशा आदर्श वर्तणुकीमुळे आद्य शंकराचार्यांचा जो कल आहे, ओढा आहे, तो आपसुकच त्यांच्याकडे असायचा। ज्ञान ते सर्व शिष्यांना समानच द्यायचं, पण सनंदन आज्ञापालन तंतोतंत करायचे आणि श्रद्धापूर्वक करायचे। पण यामुळे काय झालं, तर जे बाकीचे शिष्य आहेत तर त्या शिष्यांच्या मनात असा विचार निर्माण झाला की गुरु जे आहेत आपले, तर ते या शिष्याला झुंड माप देत आहेत, अधिक त्याला जे आहे तर त्यांचा कल त्यांच्याकडे आपल्याकडे कमी आहे, असा विचार शिष्याच्या मनात अन्य शिष्यांच्या यायला लागला। आणि गुरु तर अंतर्यामी असतात, गुरूंना ते लक्षात आलं आणि मग गुरूंनी शिष्यांची परीक्षा घ्यायचं ठरवलं। मग एकदा काय झालं, गंगेच्या किनाऱ्यावरती सर्वजण गेले। गंगेच्या एका बाजूला आचार्य उभे होते आणि पलीकडच्या तीरावरती सर्व शिष्य सनंदन सहित उभे होते। आणि त्यावेळेस आद्य शंकराचार्य म्हणाले की तुम्ही सर्वांनी नदीच्या पलीकडे या, माझ्याकडे या। पण नदीचा जो तीर आहे तो पार करण्यासाठी तिथे कुठल्याही प्रकारचं साधन नव्हतं, कुठलंही जहाज नव्हते की कुठलं साधन नव्हतं, आणि नदीला तर प्रवाह मोठा होता पाण्याचा। पण सनंदनने काय केलं, तर गुरूंनी सांगितलंय तर त्वरित पहिलं पाऊल गंगेवरती ठेव, आणि एक एक पाऊल नदीवरती ठेवत असताना पायाखाली गंगा मातेने त्यांच्या या अढळ श्रद्धेपोटी एक एक कमळ फूल जे आहे तर ते निर्माण करायला सुरुवात केलं। आणि अशा प्रकारे एक एक पाऊल टाकत त्यांनी नदीचा तीर पार केला आणि बाकीचे शिष्य चिंतनातच पडले की आता एवढी समस्या निर्माण झाली, आता कसं पलीकडे जायचं। आणि मग अशा प्रत्येक चरणावरती पाऊल ठेवत ठेवत, प्रत्येक पाण्यावरती एक एक पाऊल ठेवत ठेवत आणि प्रत्येक पाऊलाखाली एक एक कमळाचं फूल निर्माण होत गेल्यामुळे त्या दिवसापासून सनंदनचं नाव पडलं पद्मपाद। म्हणजे या कथेतून आपल्याला काय लक्षात येतं, तर बघा, जर आपल्या आयुष्यात गुरुकृपा असेल आणि गुरूंवरती संपूर्ण श्रद्धा आणि गुरूंनी सांगितलेलं तत्परतेने आज्ञापालन करण्याची वृत्ती जर शिष्यामध्ये असेल, तर कितीही कठीण प्रसंग असला तरी त्याच्यावरती मात करण्याची ताकद ती श्रद्धा देत असते। आणि म्हणून मगाशी आधीच्या वक्त्यांनी सांगितलं की विश्वास मजबूत असला पाहिजे, आणि मजबूत विश्वासाला म्हणतात श्रद्धा। आणि आज ही श्रद्धा जी आहे, हा जो गुरूंवरचा असलेला विश्वास जो आहे,
तर तो कमी पडल्यामुळे आजची समाजाची स्थिती काय आहे? एका सर्वेक्षणानुसार शहरी भागामध्ये 82% लोक हे आज मानसिक तणावामध्ये. जर आज पाहिलं तर एआयच्या वाढत्या वापरामुळे नोकऱ्या संकटात आहेत. मुलांना नोकऱ्या मिळत नाहीये. नोकरी नसल्यामुळे लग्न जमत नाहीये. लग्न जमत नाही म्हणून आई वडील नैराश्यामध्ये आहेत. मुलं नैराश्यामध्ये आहेत. हल्ली लहान लहान मुलांना टेन्शन येतं. मग अशा भीषण परिस्थितीमध्ये एवढ्या 82% जर नैराश्य शहरी भागामध्ये येत असेल, स्पर्धेच्या युगात येत असेल, तर मनाला शांती देणारं, मनाला सुरक्षा पुरवणारं, मनाला चिरंतन देणारं सुख आणि समाधान देणारं स्थान कुठलं? तर ते आहे गुरुचरण. आणि गुरुचरणाशीच आपल्याला हे सामर्थ्य मिळू शकतं. मग आता गुरु, आपल्याला काय वाटतं? गुरु देहधारी, वेगवेगळ्या स्वरूपात गुरु असतात. तर गुरु यांचं स्वरूप जरी वेगवेगळं असलं, रूप जरी वेगळं असलं, तरी गुरु हे तत्व एकच असतं. आणि गुरु म्हणजे कोण? तर ईश्वराचं सगुण रूप. सगुण रूप म्हणजे काय? तर ईश्वर तर निर्गुण निराकार आहे ना. आपल्याला डोळ्यांनी आपण ईश्वराला पाहू नाही शकत, निर्गुण निराकार. पण ईश्वराचं सगुण रूप, सगुण म्हणजे जे डोळ्याने पाहू शकतो, ते म्हणजे गुरु. आणि म्हणून गुरूंना अभिप्रेत असलेलं कार्य कोणतं? तर राष्ट्र आणि धर्माची सेवा करणं, आपल्या धर्मरक्षणाचं कार्य करणं, हे ईश्वरी कार्य म्हणजे गुरु कार्यच आहे. आणि हेच कार्य गुरु शिष्य परंपरेला अभिप्रेत. लक्षात घ्या, खरी गुरुदक्षिणा काय किंवा खरी कृतज्ञता काय? गुरूंनी सांगितलेलं आज्ञा पालन करणं आणि स्वतःमध्ये गुरूंना अपेक्षित असं परिवर्तन घडवणं म्हणजे खरी कृतज्ञता आहे. गुरूंना आपला मोठं गिफ्ट आणि मोठं काहीतरी आपण घेऊन गेलो, हे गुरूंना अभिप्रेत नसतं. गुरूंनी तर सर्वस्वाचा त्याग केलेला असतो. पण गुरूंना काय अपेक्षित असतं? तर जे ज्ञान शिष्याला दिलंय, तर त्या तत्वावरती गुरुने शिष्याने चालणं, ही गुरूंना खरी कृतज्ञता आहे. लक्षात घ्या.